एकदम खुसखुशीत आणि मऊसूत असे मोदक आज आपण बनवूया। कढईमध्ये तूप घालून घ्यायचं। तूप गरम झालं की पिस्ता आणि बदामाचे काप चांगले भाजून घ्यायचे। काप व्यवस्थित भाजल्यानंतर खसखस घालून भाजून काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये परत तूप घालून घ्यायचं आणि पीठ घालून घ्यायचं। तर इथं अर्धा किलो पीठ वापरलेलं आहे। तर सगळं थोडं थोडं तूप घालून पीठ चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर घालून परत मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिटं परत हे पीठ भाजून घ्यायचं आणि खमंग असा वास सुटल्यानंतर एक साईडला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये गूळ घालून घ्यायचा। थोडंसं तूप घालून फक्त गूळ विरघळवून घ्यायचा। भाजून घेतलेलं पीठ घालायचं, ड्रायफ्रूट घालायचे, वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि मोदकच्या साच्यामधून मोदक बनवून घ्यायचे। तर एकदम मऊसूत आणि टेस्टी असे हे गव्हाचे मोदक आपले तयार होतात। तर नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। झटपट मोदक तयार।